हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मीमांशा अँड सावी वर्ल्ड. आज मी बनवणार आहे शेवभाजी. शेवभाजीसाठी लागणारे साहित्य: शेव, भाजीची शेव, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक, गरम मसाला, लाल तिखट, काळा मसाला थोडासा, हळद, हिंग व चवीनुसार मीठ व खोबरं. कांदा कापून लालसर भाजून घ्यायचा. खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर थोडंसं टोमॅटो गरम करून घ्यायचे. वाटण तयार करून वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. शेवभाजीच्या फोडणीसाठी तेल, गरम मसाला, काळा मसाला, लाल तिखट, हळद, हिंग, चवीनुसार मीठ, तेल टाकून हे सर्व मसाले टाकून घ्यायचे. नंतर वाटलेलं वाटण त्यात चांगलं तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. नंतर गरम पाणी करायला ठेवायचं दुसऱ्या गॅसवर. आणि भाजीमध्ये गरम पाणी टाकल्याने एक चांगली चव येते आणि कलर पण छान येतो. एकदा करून बघा तुम्ही पण. मग त्या वाटणामध्ये गरम पाणी टाकायचं लागेल तेवढं. भाजी चांगली उकळून द्यायची तो रस्सा आणि गॅस बंद करून थोडा वेळ भाजीचा रस्सा थंड होऊन द्यायचा, म्हणजे थोडासा. आणि नंतर शेव टाकायची, नाहीतर गरम गरम शेव पूर्ण विरघळून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही शेवभाजी कराल तर त्याची चव खूप छान लागते. हॉटेलसारखी शेवभाजी आपण घरीच बनवू शकतो. अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. थँक यू.